हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। एकीकडे सरकारच्या सह्यांचं पत्र दिलं जातं, दुसरीकडे एक जण केंद्रात जाऊ म्हणतात, तुम्हाला मराठ्यांची गरज नाहीये का? फडणवीसांच्या वक्तव्यावरून जरांगेंचा सवाल। 10 तारखेपर्यंत मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे मागे घ्या, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। देवगिरी बंगल्यावरील बैठकीला मंत्री भुजबळांची उपस्थिती, मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा। दर आठवड्याला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला भुजबळ न गेल्याने चर्चांना उधाण। शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर राज्यातील ओबीसी समाजाला विष देऊन मारून टाका, विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री शिंदेंवर संतापले। वंचितचा महाविकास आघाडीत समावेश, वंचित आता महाविकास आघाडीचा भाग, प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र। वंचित बहुजन आघाडी पुढच्या बैठकीत महाविकास आघाडी सोबत असेल, प्रकाश आंबेडकरांकडून ट्विट करत भूमिका जाहीर, भाजप आणि आरएसएसला हरवण्याला आमचं प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत वंचित, सीपीआय, आप, जेडीयूचा समावेश, आम्हाला नवीन मित्र मिळाले, महाविकास आघाडीचा आता विस्तार झालाय, बैठकीनंतर राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी बैठकीत वंचितचा अपमान, आम्हाला चर्चेवेळी बाहेर ठेवल्याचा धैर्यवर्धन पुणकरांचा आरोप, तर बैठकीत वंचितचे तिन्ही नेते आमच्या सोबत होते, त्यांना समावेशाचं पत्रही दिलं, राऊतांनी पुणकरांचा दावा फेटाळला। महाविकास आघाडी बैठकीत महाराष्ट्रातील जेडीयू नेत्यांची उपस्थिती, जेडीयूकडून 1 तर समाजवादी पक्षाकडून लोकसभेच्या 2 जागांची महाविकास आघाडी बैठकीत मागणी, तर राजू शेट्टींनी माढा लोकसभेची मागणी केल्याची जयंत पाटलांची माहिती। कोरोनातील बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची तब्बल 7 तास ईडी चौकशी, यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम, ईडीने मागितलेली कागदपत्र दिली, चौकशीनंतर पेडणेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची 7 तास ईडी चौकशी, कोरोना काळात आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केलं, त्याला हे लोक घोटाळा म्हणतात, चौकशीनंतर संदीप राऊतांची प्रतिक्रिया। 2024ला सरकार बदलणार असल्यानं कारवाई, त्यांना श्रीरामही वाचवू शकणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांवर लढण्याची नाही तर आता रडण्याची वेळ, शिरसाटांचा पलटवार। शिवसेना पक्ष आणि नावाबाबत 1 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफांचा गौरव। अनेक दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळालं हे माझं भाग्य, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफांची TV9 मराठीवर प्रतिक्रिया, तर आजच्या दिवशी लक्ष्मीकांत बेर्डेंसह अनेक सहकाऱ्यांची आठवण येते, अशोक मामांकडून भावना व्यक्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।